मिक्सरच्या भांड्यामध्ये डोश्याचं बॅटर बनवून अगदी झटपट तयार होणारा कुरकुरीत डोसा बनवलेला आहे. बघू शकता अगदी छान असा जाळीदारही झालेला आहे. विशेष म्हणजे हा डोसा अगदी झटपट होतो, याला आंबवण्याची अजिबात गरज पडत नाही. डाळ तांदूळ न वापरता अगदी झटपट होणारा हा कुरकुरीत रवा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी नक्की बनवून पहा. इथे बघू शकता अगदी कुरकुरीत हा रवा डोसा बनलेला आहे आणि या डोश्याबरोबर खाण्यासाठी इथे मी हिरवी चटणीही बनवलेली आहे. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या वाटीने बरोबर 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे इथे मी गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे. रवा लहान मोठा कोणताही घेऊ शकता. आता हे जे डोश्याचं बॅटर आहे ती मिक्सरमध्ये बनवणार आहे. एकदा हा छान असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि बघू शकता रवा थोडासा आणखी बारीक झालेला आहे. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने बरोबर 1 वाटी फ्रेश दही घेतलेला आहे. यामुळे काय होतं, हे जे बॅटर आहे ते आंबवण्यासाठी मदत होते. आणि त्याच सेम वाटीने इथे मी 1 वाटी पाणीही घेतलेलं आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी हे अगदी अचूक प्रमाण आहे. तर आता पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरला अगदी छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीने घ्या म्हणजे अगदी परफेक्ट बॅटर तयार होईल. इथे बघू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच आहे. याच्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे ना तो आणखी याच्यामध्ये भिजायला ठेवायचा आहे. त्यामुळे सुरुवातीला हे बॅटर आहे ना थोडंसं पातळच ठेवायचं आहे. रवा भिजला म्हणजे याची कन्सिस्टन्सी आणखी थोडीशी घट्ट होते. इथे मी हे बॅटर एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि एकदा असं आपल्याला सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे. मी इथे तुम्हाला आणखी दाखवत आहे की याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे. इथे आपल्याला रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे. इथे मी याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहे आणि हे जे बॅटर आहे ते भिजत आहे तोपर्यंत आपल्याला या डोश्याबरोबर खाण्यासाठीची झटपट अशी हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे. इकडे मी चटणी बनवण्यासाठी 2 ते 3 मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 हिरवी मिरची, 2 चमचे डाळ व थोडंसं इथे मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर ओलं खोबरंही घेऊ शकता. त्यानंतर 5 ते 6 पुदिन्याची पानं, त्याचबरोबर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत. त्याचबरोबर चवीनुसार मीठही घेतलेलं आहे. फक्त एवढ्या साहित्यामध्येच इथे मी छान अशी हिरवी चटणी डोश्याबरोबर खाण्यासाठी बनवणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सर्व साहित्य काढून घ्यायचे आहेत. इथे मी हिरवी मिरची एकच घातलेली आहे. तुम्हाला जशी चटणी आवडते त्या पद्धतीने मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि तुम्हाला जर ही चटणी थोडीशी चटपटीत आणि थोडीशी आंबट हवी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दही किंवा मग चिंचही घालू शकता. इथे मी सर्व साहित्य टाकलेले आहेत. आता मी सुरुवातीला काय करणार आहे, पाणी न टाकताच हे असं बारीक करून घेणार आहे म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित बारीक होतात. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तुम्हाला या चटणीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. इथे बघू शकता अगदी स्मूथ अशी आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं लागलेलं आहे ना तेही मी पाणी टाकून व्यवस्थित असं विसळून घेतलेलं आहे म्हणजे चटणी वाया जात नाही. ही चटणी तुम्ही अशीही डोश्याबरोबर खाल्ली तरी चविष्ट लागते. पण इथे मी थोडासा तडका देणार आहे. तडका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे. जिरे, मोहरी आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून छान असं हा जो तडका आहे ना तो या चटणीवरती टाकलेला आहे. बघू शकता अगदी चरचरीत अशी याची फोडणी बसलेली आहे आणि इथे आपली मस्त टेस्टी डोश्याबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला या चटणीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार ठेवू शकता. माझ्यासाठी अशी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. मस्त टेस्टी डोश्याबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे. इकडे ही हिरवी चटणी बनवून घेत होते तोपर्यंत इथे बघा रवाही छान असा भिजून फुललेला आहे. पहिल्यापेक्षा बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे, खूप जास्त पातळ नाही. अगदी स्मूथ असं आपलं डोस्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं असल्यामुळे याला बाइंडिंग ही अगदी छान असं आलेलं आहे.
आता आपण याच्यामध्ये पाव चमचा सोडा टाकायचा आहे। याने काय होतं, हा जो डोसा आहे ना तो अगदी छान असा जाळीदार तयार होतो। सोडा टाकला की व्यवस्थित आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी मीठ टाकायचं विसरलं होतं, त्यामुळे इथे मी शेवटी चवीनुसार मीठही टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला लगेच डोसे बनवून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता मस्त असं आपलं हे डोश्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। इथे मी गॅस चालू केलेला नाही, डोसा तवा आहे ना त्याला पहिल्यांदा व्यवस्थित असं तेल लावून घेत आहे। त्यानंतर गॅस चालू करून तवा गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर तव्यावरती असं पाणी शिंपडायचं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर आहे ना ते कमी होतं आणि हे जे पाणी आहे ना ते एखाद्या सुती रुमालाने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे। आता हे जे बॅटर आहे ना ते तव्यावरती सोडण्याच्या अगोदर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याच्यावरती डोसा बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि नेहमी आपण जसा डोसा बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि इथे बघू शकता या डोश्याला लगेच अगदी छान अशी जाळी सुटलेली आहे आणि मस्त असा आपला हा डोसा बनवून घ्यायचा आहे। डोसा वरून थोडासा सुकला की याच्यावरून थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे वरच्या साईडने डोश्याला चिरा जात नाहीत। वरूनही आपल्याला तेल किंवा तूप लावून घेतलं की अशा पद्धतीने हा जो डोसा तवा आहे ना सर्व बाजूने हलवून घ्यायचा आहे, म्हणजे डोसाही व्यवस्थित सर्व बाजूने शेकला जातो। जर तुम्ही असा तवा नाही हलवला तर हा जो डोसा आहे ना तो फक्त मध्यभागीच व्यवस्थित भाजला जातो आणि कडेने कच्चा राहतो। इथे बघू शकता वरून डोसा असा थोडासा लालसर दिसला की समजायचं आहे की डोसा अगदी छान असा भाजला आहे। त्याचबरोबर या डोश्याच्या कडाही वेगळ्या होतात। हा डोसा असा कुरकुरीत होईपर्यंत थोडासा टाइम लागतो, पण अगदी छान असा कुरकुरीत तयार होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त असा झालेला आहे आणि कलर तर अगदी सुंदर दिसत आहे। बघूनच तुम्हाला नक्की कळालं असेल की अगदी छान जाळीदार आणि कुरकुरीत आपला रवा डोसा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेलेही मी रवा डोसा बनवून घेणार आहे। आता आणखीन एक तुम्हाला रवा डोसा बनवून दाखवत आहे। नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे प्रत्येक वेळेस तेल लावायची गरज पडत नाही। जेवढा डोसा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यावरती डोस्याचं बॅटर टाकून अशा पद्धतीने डोसा व्यवस्थित पसरवून घेऊ शकता। सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि वरून डोसा सुकला की त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे डोसा वरून चिरत नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घेतलं की काय करायचं आहे, हा जो डोसा तवा आहे ना तो सर्व बाजूने असा हलवून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि शेवटी हा डोसा कुरकुरीत होण्यासाठी 1 ते 2 मिनिटे कमी गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून हा डोसा अगदी छान कुरकुरीत तयार होईल। इथे बघू शकता छान असे आपले रवा डोसा तयार झालेले आहेत। वरूनही अगदी कलर छान आलेला आहे, अगदी कुरकुरीत आणि मस्त असा आपला जाळीदार डोसा तयार झालेला आहे। इथे मी जेवढं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये या आकाराचे बरोबर 5 रवा डोसा तयार झालेले होते आणि इथे बघू शकता हाही रवा डोसा अगदी सुंदर दिसत आहे। मस्त असा कुरकुरीत रवा डोसा तयार झालेला आहे। इथे मी तुम्हाला एक रवा डोसा तोडून दाखवते। बघू शकता आवाजावरून तर कळालंच असेल की अगदी कुरकुरीत असा रवा डोसा तयार झालेला आहे। हा रवा डोसा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेसाठीही बनवू शकता। डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा बॅटर ही आपल्याला आंबवण्याची गरज नाही। अगदी झटपट होणारा हा रवा डोसा तुम्ही नक्की बनवून पहा। इथे बघू शकता मस्त असा रवा डोसा आणि हिरवी चटणी दिसत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।